विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू एक्सरसाइज स्टार्ट करत आहोत. एक्सरसाइज 6.4. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण एक्सरसाइज 6.3 कंप्लीट केली होती. तर ही जी आपली एक्सरसाइज 6.4 आहे, या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, तर त्याचा कन्सेप्ट समजून घ्या. आता जर तुम्हाला प्रॉब्लेम विचारला गेलं तर ते होमोजिनियस डिफरन्शियलच आहे हे कसं ओळखायचं, तर त्यामध्ये ज्यामध्ये तुम्ही सबस्टिट्यूशन पुटअप करणार आहे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूमध्ये, तर एक्स आणि वायची डिग्री हे सेम असणार. एक्सचा जर स्क्वेअर असला तर वायचा सुद्धा स्क्वेअर असणार. एक्सची डिग्री 1 असली तर वायची सुद्धा डिग्री 1च राहणार. एक्स क्यूब असला तर वाय सुद्धा काय असणार, क्यूब. याच मिनिंग एक्स आणि वायची डिग्री काय असणार, सेम. एक्स आणि वायची डिग्री जर सेम असली तर ते होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असणार. मग होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचे प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याला सॉल्व्ह कसे करायचे, तर त्याच्या काही ट्रिक्स आहे. बोर्डकडे लक्ष द्याल. फर्स्ट, होमोजिनियस प्रॉब्लेम आयडेंटिफाय केल्याबरोबर आधी फाइंड dy बाय dx. हे तुमचं फर्स्ट काम राहणार. पहिले dy बाय dx फाइंड आउट करायचं. आफ्टर दॅट पुट y इक्वल टू v इंटू x. दिस इज सेकंड. y इक्वल टू काय पुट करायचं, vx. होमोजिनियसचा प्रॉब्लेम ओळखल्याबरोबर पहिले dy बाय dx करायचा, त्यानंतर y ची व्हॅल्यू काय पुट करायची, vx. थर्ड, आता याला जेव्हा आपण डिफरन्शिएट करू, y इक्वल टू vx सांगितलं मी, याला आपण डिफरन्शिएट करू, तर डिफरन्शिएट केल्यानंतर आपला आन्सर काय येणार, y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय, किंवा लिहितो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, फर्स्ट टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सो dy बाय dx इक्वल टू v as it is. x चं डेरिव्हेटिव्ह येणार 1, x चं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 1, ते लिहायचं काम नाही, प्लस x आणि dv बाय काय येणार आपला, dx. सो तो ऍज इट इज dv बाय dx. एकदा पुन्हा लक्ष द्या. पहिले काय फाइंड आउट करू आपण, dy बाय dx. त्यानंतर y ची व्हॅल्यू काय नोट करू, v इंटू x. आणि मग त्याला काय करू आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ओके. सो फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. राईट डाऊन फास्ट. आणि एक्सरसाइज 6.4 हेडिंग टाकल्या बरोबर पहिलं प्रॉब्लेम लिहा. इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर, x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dx मायनस टॉइस xy dy इक्वल टू 0. इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर dx मायनस टॉइस xy dy इक्वल टू 0. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह कसं करायचं, आधी केअरफुली लक्ष द्या. बघा इथे x ची डिग्री 2 आहे, y ची सुद्धा डिग्री काय आहे, 2. दोनही टर्मची डिग्री x आणि y ची जर डिग्री सेम असली तरच ते विद्यार्थी मित्रांनो होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचा प्रॉब्लेम असणार. आणि होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनचं जर प्रॉब्लेम असलं, सो फर्स्ट वन dy बाय dx फाइंड आउट करायचा. मायनस त्या साईडला जाऊन प्लस होणार. सोल्युशन मध्ये आधी प्रॉब्लेम ऍज इट इज, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर dx इक्वल टू मायनस त्या साईडला जाऊन प्लस टॉइस xy dy. मी आधी काय सांगितलंय, फर्स्ट स्टेप dy बाय dx फाइंड आउट करायचं. ओके. आणि माझ्या सोबतच तुम्ही नोट करत जा प्रॉब्लेम.
आता मला फाइंड आउट करायचं आहे डीवाय अपॉन डीएक्स. तर डीएक्स जर या साईडला आला तर टॉईस एक्स वाय या साईडला येणार, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन टॉईस एक्स वाय. टॉईस एक्स वाय मी या साईडला नेला, डीएक्स या साईडला जाणार, सो डीवाय अपॉन डीएक्स. रिअरेंज करू. देअरफॉर dy upon dx equal to x square minus y square upon twice xy. प्रॉब्लेमला रिअरेंज केलं. आता प्रॉब्लेमला रिअरेंज करून मी आधी कशाची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे, तर dy बाय dx ची. म्हणजे जे आपलं फर्स्ट स्टेप होती फाइंड dy बाय dx, ती आपली कंप्लीट झाली. आधी आपण dy बाय dx ची व्हॅल्यू काढली. ओके, याला इक्वेशन 1 देऊन देऊ, कारण dy बाय dx ची व्हॅल्यू काढली. आफ्टर दॅट पुट y इक्वल टू v इंटू एक्स. सेकंड स्टेप होती. आपली थर्ड स्टेप होती याला डिफरन्शिएट करणे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. फर्स्ट टर्म एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 लिहायची गरज नाही. त्यानंतर सेकंड टर्म आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. नेहमी लक्षात ठेव जा, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रॉब्लेमला dy बाय dx ची व्हॅल्यू नेहमी काय येत जाणार, v प्लस एक्स dv बाय dx. नाउ इक्वेशन 1 becomes, आता इक्वेशन 1 काय चेंज होणार, dy बाय dx च्या ठिकाणी व्हॅल्यू कोणती येणार आपली, v प्लस एक्स dv बाय dx इक्वल टू एक्स स्क्वेअर ऍज इट इज, साइन मायनस, त्यानंतर आहे वाय स्क्वेअर. वाय म्हणजे vx, तर वाय स्क्वेअर म्हणजेच काय होणार, v स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर अपॉन काय आहे 2xy. आधी 2x ऍज इट इज आणि y म्हणजेच vx, सो 2x vx. y ची व्हॅल्यू मी vx पुटअप केली. अगेन v प्लस एक्स dv बाय dx. कॉमन काय निघणार, एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर जर कॉमन निघाला तर आला आपला 1 मायनस व्ही स्क्वेअर अपॉन 2x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, सो 2x स्क्वेअर व्ही. यामधून आपला एक्स स्क्वेअर कॉमन निघाला, राहिला फक्त 1, सो 1 मायनस व्ही स्क्वेअर आणि 2x vx, सो 2x स्क्वेअर इंटू व्ही. एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. अगेन v प्लस एक्स dv बाय dx इक्वल टू 1 मायनस v स्क्वेअर अपॉन टॉइस v. 1 मायनस v स्क्वेअर अपॉन टॉइस v. आता हा जो प्लस v आहे त्या साईडला जाऊन काय होणार, मायनस v. सो एक्स dv बाय dx 1 मायनस v स्क्वेअर अपॉन टॉइस v मायनस v. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण क्रॉस मल्टिप्लाय करू. फर्स्ट नोट डाऊन दिस फास्ट. आता विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करू. लक्ष द्या इकडे केअरफुली. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर आपलं जे आन्सर येणार, सो एक्स dv बाय dx इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय 1 मायनस v स्क्वेअर इंटू 1 मायनस v स्क्वेअर, साइन मायनस टॉइस v इंटू v, टॉइस v स्क्वेअर अपॉन टॉइस v. क्रॉस मल्टिप्लाय केला. अगेन x dv बाय dx 1 मायनस v स्क्वेअर मायनस टॉइस v स्क्वेअर मायनस थ्राइस v स्क्वेअर अपॉन टॉइस v. सिंपल आहे. आता
आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, म्हणजे सेकंड एक्झरसाइज मध्ये आता हे प्रॉब्लेम आपला कन्वर्ट झाला. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आपण काय करतो, तो व्हीच्या टर्म डीव्ही कडे ट्रान्सफर करतो. या साईडला डीएक्स आहे, डीएक्स या साईडला जाऊन मल्टिप्लाय होणार आणि एक्स काय होणार, डिव्हाइड. आणि ही टर्म जर या साईडला आली तर या टर्मचं काय होणार, रेसिप्रोकल. लक्ष द्या आता. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवता, होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशनच्या प्रॉब्लेम मध्ये राईट साईडला मोस्टली डीएक्स अपॉन एक्सच येणार, कारण डीएक्स मल्टिप्लाय होणार आणि एक्स काय होणार आहे, डिवाइड. कोणताही प्रॉब्लेम असो तेच येणार आहे. आणि याचं रेसिप्रोकल करा, टॉइस व्ही 1 मायनस थ्राइस व्ही स्क्वेअर डीव्ही. रेसिप्रोकल केलं, डीव्ही ऍज इट इज, डीएक्स मल्टिप्लाय आणि एक्स काय होणार, डिव्हाइड. व्हीच्या टर्म डीव्ही कडे आल्या आणि एक्सच्या टर्म कोणाकडे ट्रान्सफर केल्या आपण, डीएक्स कडे. आता इंटिग्रेट बोथ साइड. इंटिग्रेशन मध्ये एक टाइप टीच केली होती, डिनॉमिनेटरची डिग्री जर न्यूमरेटर पेक्षा जर मोठी असली तर आपण डेरिव्हेटिव्ह टाइप. कोणती टाइप, डेरिव्हेटिव्ह टाइप. कारण डिनॉमिनेटरची डिग्री मोठी आहे न्यूमरेटर पेक्षा. तर 1चं डेरिव्हेटिव्ह 0, 3 काय आहे, कॉन्स्टंट. व्ही स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह टॉइस व्ही, सो 3 into 2v 6v. 3 into 2v 6v, बट मायनस 6v, कारण साइन कोणती आहे, मायनस. तर याचं डेरिव्हेटिव्ह येते -6v आणि इथे फक्त प्रेझेंट आहे -6, सॉरी इथे फक्त प्रेझेंट आहे v. तर आपण ऍडजस्ट किती करू, -6. इंटिग्रेशन मध्ये हे आपण डेरिव्हेटिव्ह टाइप मध्ये टीच केलं होतं. मग इथं मी -6 ऍडजस्ट केलं. -6 जर इंटिग्रेशनच्या आत ऍडजस्ट केलं तर इंटिग्रेशनच्या बाहेर येणार -1/6. न्यूमरेटर मध्ये जर -6 ऍडजस्ट केला तर इंटिग्रेशनच्या बाहेर डिनॉमिनेटर मध्ये -6 ऍडजस्ट करावा लागणार. तर मी -1/6 लिहिलं किंवा 1/-6 पण लिहू शकतो, बराबर. डिनॉमिनेटर ऍज इट इज 1 minus 3v square dv dx upon x. याला सॉल्व करा. 2 1 जा 2, 2 3 जा 6, सो -1/3 log of mod of डिनॉमिनेटर म्हणजेच 1 minus 3v square इक्वल टू log of mod of x plus c. log of mod of x plus c. ओके. आफ्टर दॅट आता इथे किती आहे आपला, -1/3 आहे, बरोबर. हा 3 या साईडला जाऊन काय होऊ शकतो, मल्टिप्लाय. इकडे जर हा 3 मल्टिप्लाय झाला तर 3 into log x येणार, की मायनस लॉग ऑफ 1 minus 3v square. 3 मल्टिप्लाय होईल, 3 into log of mod of x प्लस किती, c. आता 3 आपली जे सेकंड लॉगची प्रॉपर्टी असते, 3 याच्या काय जाणार, रेस टू मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 1 minus 3v square log of mod of x cube प्लस c. अनादर आपली लॉगची प्रॉपर्टी जेव्हा आपण सेकंड एक्झरसाइज टीच केली होती, सगळ्याच व्हॅल्यू जर आपल्या लॉग मध्ये सगळ्याच व्हॅल्यू जर आपल्या लॉग मध्ये असल्या तर सी ला पण आपण लॉग सी मध्ये काय करतो, कन्व्हर्ट. सो लॉग ऑफ मॉड ऑफ 1 minus 3v square log of mod of x cube प्लस log of mod of c. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता या प्लसचं कन्व्हर्जन तर इंटू मध्ये होणार, बट तरी आपण लॉग कॅन्सल करू शकणार नाही, कारण हा लॉग कशामध्ये आहे, मायनस. तर लॉगची आणखी एक प्रॉपर्टी असते, माहित नसणार तर मी सांगून देतो तुम्हाला. लॉग जर आपला a/b असला, लॉग काय असला, a/b,
आणि त्याचं जर मी रेसिप्रोकल केलं, म्हणजे जर मी लिहिलं बी बाय ए, तर साईन काय होत असते, चेंज. म्हणजे प्लस असलं तर मायनस. मग आता इथं साईन कोणती आहे, मायनस, आणि याच्या अपॉन मध्ये किती असणार, 1. तर याचं मी काय करतो, रेसिप्रोकल. आता या टर्मचं जर मी रेसिप्रोकल केलं तर मायनस साईन कशामध्ये कन्वर्ट होईल, प्लस मध्ये. सो लॉग ऑफ मॉड ऑफ 1/1 मायनस 3v². रेसिप्रोकल केलं म्हणून मायनस कशामध्ये कन्वर्ट झालं, प्लस. इथे लॉगची प्रॉपर्टी यूज करू. सो लॉग ऑफ मॉड ऑफ x³ इंटू सी. लॉग गेट कॅन्सल. सो 1/1 मायनस 3v² इक्वल टू x³ इंटू सी. ओके, राईट डाऊन दिस. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर जी आपली व्ही ची व्हॅल्यू असते, ती व्ही ची व्हॅल्यू रिटर्न बॅक करायची. बघा, y इक्वल टू आपण व्ही इंटू y इक्वल टू आपण काय पुट करत असतो, v इंटू एक्स. सो v इक्वल टू काय होणार आपला, y अपॉन एक्स. ऍट द लास्ट जे प्रॉब्लेम आपलं व्ही मध्ये येणार, तर व्ही ची व्हॅल्यू y बाय काय पुट करायची, एक्स. सो 1/1 मायनस 3 y बाय एक्स स्क्वेअर इक्वल टू x³ इंटू सी. सो 1/1 मायनस 3 y² अपॉन x² x³ इंटू सी. आता याचा क्रॉस मल्टिप्लाय होणार, x² मायनस 3y² अपॉन x² येणार. 1/x² मायनस 3y² अपॉन x² इक्वल टू x³ इंटू सी. ऍट द लास्ट हा x² अपॉन मध्ये जाणार, x² अपॉन x² मायनस 3y² इक्वल टू x³ इंटू सी. x² गेट कॅन्सल. या साईडला फक्त x राहणार आणि इथे 1 राहणार. सो 1/x² मायनस 3y² इक्वल टू x इंटू सी. दिस इज अवर लास्ट आन्सर.